संघर्ष रोजचा नवा नवा परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण बालाजी कलेक्शन. बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन. बालाजी कलेक्शन. यशस्वी पुरुषांची पहिली पसंती. बालाजी कलेक्शन. राजारामपुरी 8वी गल्ली कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात. न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच. मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये. C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात म्हणजेच फक्त ₹999 मध्ये. हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे. 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास. अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम व कम्प्युटर लॅब. फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्त मेढ. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z. इच्छा तुमची, शिक्षण आमचं. A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर. फोन 77 74 86 1201. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. CPR मध्ये उपचार घेत असलेला रुग्ण इमारतीवरून तोल जाऊन पडल्यानं जागीच ठार. बी न्यूजची मटक्याचा फटका वृत्तमालिका सुरू झाल्यावर काही ठिकाणी पोलीस कारवाईचा फार्स. मात्र आजही ठिकठिकाणी मटक्याचे अड्डे सुरूच. इंधन दरवाढी पाठोपाठ एसटीचा प्रवास महागला. सोमवार नंतर प्रवाशांवर सुमारे 6.5% बोजा वाढणार. आणि शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता असल्यानं सिरियल किलर दिलीप लहरिया याची पुण्यात होणार मनोवैज्ञानिक तपासणी. सविस्तर वृत्तासह भेटूया थोड्याच वेळात. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथे तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977.
पण पप्पा मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 3ऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्यानं जागीच मृत्यू झालाय. मारुती दौलू देवकुळे असं या मृत व्यक्तीचं नाव असून ते कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं राहत होते. कुत्रा चावल्यामुळे उपचार घेण्यासाठी देवकुळे हे CPR मध्ये शुक्रवारी दाखल झाले होते. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली आहे. कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं राहणारे 45 वर्षीय मारुती दौलू देवकुळे यांना 2 दिवसांपूर्वी गावातच कुत्रं चावलं होतं. त्यामुळे देवकुळे यांना शुक्रवारी CPR मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची पत्नी सकाळी जेवणाचा डबा घेऊन दवाखान्यात आली होती. देवकुळे जेवण करून 3ऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या कट्ट्यावर तंबाखू खाण्यासाठी बसले होते. मात्र अचानक त्यांचा तोल गेल्यानं 3ऱ्या मजल्यावरून ते खाली कोसळले. 3ऱ्या मजल्यावरून जमिनीवर पडल्यामुळे देवकुळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. प्रचंड रक्तस्राव झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती सागर शिपेकर यांनी पोलीस अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आणि निवासी वैद्यकीय अधिकारी यांना दिली. त्यामुळे अधिष्ठाता डॉक्टर PM परचंड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शानबाग घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण आणि काही कर्मचारी घटनास्थळी आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. सुमारे अर्ध्या तासानं पत्नीला आपला पती इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत झाल्याची माहिती समजली. यावेळी पत्नीनं केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत अधिक तपास लक्ष्मीपुरी पोलीस करतायत. कोल्हापूर जिल्ह्यात मटक्यानं आपले पाय घट्ट रोवलेत. मटकेवाल्यांना पोलीस यंत्रणेची भीतीच नाही, किंबहुना खाकी वर्दीच्या आशीर्वादानंच मटका अड्डे सुरू आहेत की काय अशी शंका येतीये. बी न्यूजसह अन्य प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखवल्या की कारवाईचा फार्स करायचा आणि 1-2 दिवसात पुन्हा मटक्याचे अड्डे सुरू करायचे असं हे चक्र. काल जिल्ह्यात काही ठिकाणी पोलिसांनी मटक्यावर कारवाईच्या केलेल्या बातम्या आल्या, पण आजही अनेक ठिकाणी मटका सुरूच होता. मटक्याचा फटका या वृत्तमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात आपण आजही खुलेआम सुरू असणारे मटके अड्डे पाहणार आहोत. ही वृत्तमालिका दाखवण्यामागं आमचा हाच हेतू आहे की गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करणारा मटका पोलिसांनी बंद करावा. अनेक महिलांचे शिव्या शाप तळतळाट ज्या मटक्याला आहेत त्या मटक्यालाच हद्दपार करावं. कोल्हापुरात मटक्याची पाळेमुळे इतकी घट्ट रुजली आहेत की हा अवैध व्यवसाय नसून राजकीय वरदहस्त मिळवून बिनधास्तपणे करायचा धंदा म्हणून फोफावलाय. गोरगरीब कष्टकऱ्याला झटपट पैसे मिळेल असं भासवायचं आणि त्याला अक्षरशः लुटायचं असं मटक्याचं स्वरूप. त्यामुळे अनेक जण मटक्याच्या व्यसनात अडकतात आणि त्यांच्या संसाराची राख रांगोळी होते. कित्येक वेळेला बायको मुलांना उपाशी ठेवून मारहाण करून घरातील पैसे मटक्यावर उडवणारे नालायक सुद्धा आहेत. पण मटकेवाल्यांना त्याचं काहीच वाटत नाही. त्यामुळेच मटक्याचं विषचक्र सुरू राहतं. राजकीय नेत्यांचा आश्रय घ्यायचा, पोलीस यंत्रणा मॅनेज करायची आणि मटका अड्डा सुरू ठेवायचा असं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळतंय. गेले 2 दिवस कोल्हापुरात ठिकठिकाणी सुरू असलेला मटका आम्ही थेट दाखवला.
त्यानंतर काल काही ठिकाणी कारवाईचं चित्रही रंगवण्यात आलं, पण आजही अनेक ठिकाणी मटका सुरू होता हे आमच्या कॅमेऱ्याने टिपलंच. जे कॅमेऱ्यात दिसतं ते पोलिसांना दिसत नाही का? मटकेवाल्यांवर पायबंद घालण्यात पोलीस अपयशी का ठरतात? जर पोलिसांनी अंतर्मुख होऊन याचा विचार केला तर बी न्यूजच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल. खरं तर एखाद्या सक्षम पोलीस अधिकाऱ्यानं मनावर घेतलं तर असले काळे धंदे एका दिवसात बंद होतील. सुखविंदर सिंग आणि शहाजी उमाप यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मटका काही काळ तरी पूर्णपणे हद्दपार केला होता. पण आता परिस्थिती बदललीये. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खुलेआम मटका सुरू आहे, पण त्याच्याबद्दल कुणीही अवाक्षर काढत नाही. आजही सुरू असलेले हे मटक्याचे धंदे, आजच्या तारखेसकट दिसणाऱ्या या चिठ्ठ्या. कोल्हापूरचं चित्र कसं आहे ते? पोलिसांनी केलेली कारवाई फारच म्हणायची, त्यांची आगतिकता म्हणायची की राजकीय दबाव म्हणायचा? काहीही असो, मटक्याचा फटका अनेक घरांना बसतोय, कित्येक संसार धुळीला मिळवतोय आणि कुणाच्या तरी तुंबड्याही भरतोय. सर्वसामान्यांचा रथ असणाऱ्या एसटी गाड्यांच्या तिकिटाच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून वाढीव दरानुसार तिकीट दर आकारले जाणार आहेत. दरवाढ झाल्यानं प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वाढत्या महागाईत तिकीट दर वाढीच्या निमित्तानं आणखी भर पडल्यानं जनतेतून नाराजीचा सूर उमटतोय. महागाईनं सर्वांचं जगणं हैराण करून सोडलंय. अशातच आणखी भर पडली आहे ती एसटीच्या तिकीट दरवाढीची. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं तिकीट दरवाढ केली असून सोमवार मध्यरात्रीपासून वाढीव दरानं तिकीट आकारणी होणार आहे. ग्रामीण भागासाठी सर्वसामान्य जनतेसाठी जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीच्या तिकीट दरात वाढ झाल्यानं प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. नुकताच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार झालाय. त्यापाठोपाठ एसटी अधिकाऱ्यांचीही पगारवाढ झाली आहे. त्यामुळे एसटी विभागाला वर्षाला 584 कोटी रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. तसंच डिझेलचे दरही वाढल्यानं तिकीट दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. 6.59% भाडेवाढ झाल्यानं लांब पल्ल्याच्या तिकीट दरात मोठी वाढ सोमवार मध्यरात्रीनंतर होणार आहे. कोल्हापूर ते मुंबई 337 रुपये असणारं तिकीट 380 रुपये होणार आहे. यावरूनच या तिकीट वाढीचा प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. राजकीय वैमनस्यातून कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द इथं झालेला दुहेरी खून आणि कोल्हापूर शहरात खंडणीसाठी दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या हत्याप्रकरणी राज्य शासनानं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आज ॲडव्होकेट निकम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात येऊन सरकार पक्षाच्या वतीनं आपलं वकीलपत्र सादर केलं. कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणूक वादातून गेल्या वर्षी 2 गटात संघर्ष उफाळला. यामध्ये एका गटानं डबल बॅरल बंदुकीतून गोळीबार केल्यानं रवींद्र आनंदा डोंगळे आणि प्रकाश विलास पाटील कोतेकर हे दोघे जण जागीच ठार झाले आणि 8 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसात गोळीबार प्रकरणी 8 संशयितांवर आणि गर्दी मारामारी प्रकरणी 11 संशयितांवर गुन्हा नोंद झालाय. या सर्व आरोपींवर पोलिसांनी 27 सप्टेंबर 2012 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या गोळीबार घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनानं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती श्रीकांत आणेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आज न्यायमूर्ती आणेकर यांच्यासमोर आपलं वकीलपत्र सादर केलं आणि काही कागदपत्रांची मागणीही केली. यावर आता 16 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट शिवाजीराव राणे आणि प्रकाश हिलगे काम पाहतायत. याचबरोबर कोल्हापूर शहरात खंडणीसाठी दर्शन शहा या शाळकरी मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. याही प्रकरणात शासनानं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचीच विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश MB तिडके यांच्यासमोर दर्शन शहा खून खटल्याची सुनावणी होणार आहे. याही न्यायालयात आज ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हजेरी लावली.
शाहूवाडी तालुक्यातील शासनाच्या पाटबंधारे विभागानं बांधलेलं मानोली धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागले. चालू वर्षी धरण 15 दिवस अगोदर भरून वाहू लागल्यानं परिसरातील बळीराजा आनंदी झालाय. मानोली गावालगत आणि विशाळगड जंगलाच्या पायथ्याशी 1.5 TMC पाणीसाठा क्षमतेचं धरण शासनानं बांधलंय. धरण जरी छोटं असलं तरी 25 गावातील शेतकऱ्यांना या धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. यंदा पावसानं सुरुवातीपासून दमदार हजेरी लावल्यानं धरण 15 दिवस अगोदरच भरलंय. सध्या धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. यामुळे तयार झालेला छोटासा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धरण लवकर भरल्यानं शेतकरी वर्गातही आनंदाचं वातावरण आहे. ताराबाई पार्क इथल्या पाणी पुरवठा विभागाच्या टाकीखाली सुवर्णा कांबळे नावाच्या महिलेनं गेल्या 6 वर्षापासून संसार थाटला होता. महापालिकेनं हे अतिक्रमण अनेक वेळा हटवण्याचा प्रयत्नही केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पाठ फिरताच ही महिला पुन्हा त्याच ठिकाणी संसार थाटत होती. अतिक्रमण निर्मूलन विभागानं पोलीस बंदोबस्तात कांबळे मायलेकींचं केलेलं अतिक्रमण हटवलं आणि हा परिसर अतिक्रमणातून मुक्त केला. दोघी मायलेकींनी प्रचंड आक्रोश केला, पण अतिक्रमण पथकानं त्यांच्या विरोधाला जुमानलं नाही. ताराबाई पार्क इथल्या पाण्याच्या टाकीखाली गेल्या 6 वर्षापासून असलेलं सुवर्णा कांबळे यांचं अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज हटवण्यात आलंय. या ठिकाणी शेळ्या, कोंबड्या पालनाबरोबरच भंगार गोळा करण्याचा व्यवसाय ही महिला करते. भंगारचं साहित्य, रद्दी, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या याच ठिकाणी ठेवल्या होत्या. शेळ्या मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे अस्वच्छ वातावरण निर्माण झालं होतं. रात्रीच्या वेळी या दोघी मायलेकी उघड्यावरच टाकीखाली झोपत होत्या. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं या महिलेला हाकलून काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण कारवाई करणारं पथक माघारी फिरताच पुन्हा त्या टाकीखाली ही महिला संसार थाटत होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं प्रचंड पोलीस बंदोबस्तात या महिलेनं केलेलं अतिक्रमण आज हटवलंय. 20 ते 25 कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं हे अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ झाला. यावेळी दोघी मायलेकींनी प्रचंड आक्रोश करून कारवाई थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तिचा विरोध मोडून काढत पत्रा, लोखंड, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, जुने कपडे, चपला असं साहित्य जप्त करून डंपरमध्ये भरलं. या मायलेकींनी महापालिका कर्मचाऱ्यांना यावेळी शिवीगाळही केली. शेवटी महिला पोलिसांनी या दोघींना फरफटत नेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या जागेतील अतिक्रमण हटवलीच पाहिजेत याबाबत दुमत असण्याचं कारण नाही, पण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे याची जाणीव ठेवून महापालिकेचे अधिकारी धनदांडग्यांची अतिक्रमणं हटवण्याचं अशा प्रकारे धाडस दाखवतात का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सिरियल किलर घटनेतील संशयित आरोपी दिलीप लहरियाच्या मानसिक स्थितीची तपासणी 4 ते 5 मानसोपचार तज्ज्ञांच्या निगराणीखाली 15 दिवस होणं गरजेचं आहे. मात्र कोल्हापूर, रत्नागिरी आणि मिरज या ठिकाणच्या सरकारी दवाखान्यात मानसोपचार तज्ज्ञांची संख्या अपुरी असल्यानं पुणे इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात लहरिया याला पाठवावं लागणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील यांनी दिली आहे. लहरियाच्या तपासणीचा प्राथमिक अहवाल न्यायालयात देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या सिरियल किलिंगच्या घटनेतील प्रमुख संशयित दिलीप लहरिया याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात ताब्यात घेतलंय. लहरिया हा मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं. लहरिया हा खरोखरच मानसिक रुग्ण आहे का याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी अहवाल सादर करावा असं न्यायालयानं सांगितलंय. या तपासणीसाठी लहरियाला न्यायालयीन कोठडीही देण्यात आली आहे. CPR-मध्ये लहरिया याच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. तपासणीसाठी किमान 4 डॉक्टरांचं पथक असणं गरजेचं आहे. या पथकाच्या निगराणीखाली दिलीप लहरिया याला किमान 15 दिवस ठेवलं पाहिजे. मिरज, रत्नागिरी याही ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुणे इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात त्याला पाठवण्याचा विचार सुरू आहे. त्या ठिकाणी त्याच्या आवश्यक त्या चाचण्या घेण्याची सोय उपलब्ध आहे. तसंच सायकोमेट्रिक ही महत्त्वपूर्ण चाचणी असून या रुग्णालयात ती सोय नसल्यानं लहरियाला पुण्यामध्ये पाठवलं तर तपासणी आणि आवश्यक त्या चाचण्या घेता येतील. त्यामुळे त्याला पुण्याला पाठवण्याबाबत विचार सुरू असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील यांनी सांगितलंय. कोल्हापूरमध्ये जे सिरियल किलर जो आहे मुख्य गुन्हेगार लहरिया, तर त्याचे मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्याला CPR रुग्णालयामध्ये पाठवलं होतं. तथापि आमचे जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत डॉक्टर चौगुले, त्यांच्या मते सदर रुग्णाला आपण किमान 15 दिवस नजरेखाली ठेवायला लागेल आणि 3 किंवा 4 मानसोपचार तज्ज्ञांचं एक पथक करून त्यांचे मार्फत त्याच्या निश्चित आजाराबद्दल मतप्रदर्शन करता येईल असं त्यांचं मत आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्या तर कोल्हापूर CPR रुग्णालयामध्ये उपलब्ध नाहीत. रुग्ण आपण पुण्याला दाखल केला तर मनोरुग्णालय तसेच ससून रुग्णालय
या ठिकाणी ज्या अत्यावश्यक चाचण्या आहेत ते करून आपल्याला त्याचं निश्चित रोगनिदान करता येईल आणि त्याच्या आजाराबद्दलचं निश्चित मत आपल्याला देता येईल. बातमीपत्रात वेळ झालेली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत. टोल प्रश्नी सर्वपक्षीयांनी पुकारलेला कागल बंद यशस्वी. शाहूवाडी तालुक्यातील शिवारे गावात घरफोडी करणाऱ्या गोसावी दाम्पत्याला रंगेहात अटक. बॉम्ब प्रूफ जॅकेट नसल्यानं कोल्हापुरातील बॉम्ब शोध पथकाचं अस्तित्वच धोक्यात. या आणि इतर काही बातम्यांचं भेटूया थोड्याच वेळात. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडीची नवी ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 ते 35 रुपयात. महिलांची गरज, गुरुदत्तची ऑफर सरस. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. 38 इंचाची जीन्स जेव्हा आमच्याकडे 20 इंचाची होते तेव्हा त्यातला फील शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ.
Jeff Jewelers, change your style. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET. उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230 240 7740. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS Excel सुपर हैवी ड्यूटी, एक नई सोच.
अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स. व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस. खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337.
परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडी. पंढरपूर वारीला आजपासून सुरुवात. टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकारामांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान. मुंबईत भरधाव कारच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांची आयकर विभागामार्फत चौकशी करण्याची आम आदमी पार्टीची मागणी. ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, मनसेचे आमदार बाळा नांदगावकरांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी. उत्तर काशीत भागीरथी नदीच्या पाणी पातळीत वाढ. उत्तराखंडमध्ये अद्याप 2000 भाविक बेपत्ता. उत्तराखंडमध्ये गेलेले नागपुरातील 75 यात्रेकरू अद्याप बेपत्ता. महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगुलांची आत्महत्या. आता वळूयात जिल्ह्यातील घडामोडींकडे. कोल्हापुरातील टोल वसुलीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आजच्या कागल बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. बंदमधून एसटी, शाळा, महाविद्यालय, बँका आणि शासकीय कार्यालयही सुटली नाहीत. यावेळी काढण्यात आलेल्या निषेध फेरीत टोल आम्ही देणार नाही अशा घोषणाही देण्यात आल्या. सर्वपक्षीयांच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील टोल वसुलीच्या विरोधात आज कागल तालुका टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं कागल बंदची हाक देण्यात आली होती. शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी टोल विरोधी कृती समितीचे सदस्य बस स्थानकासमोर जमले. त्यांनी नगर परिषद मेन रोड ते गैबी चौक अशी निषेध फेरी काढली. यावेळी त्यांनी शहरातील व्यावसायिकांना आपले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी नगर परिषदेचं कामकाज बंद पाडलं. यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा बस स्थानकाकडे वळवला. एसटीलाही आपली प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचं आवाहन करतानाच बस स्थानकातील सर्व गाड्या बाहेर काढण्यास सांगितलं आणि बस स्थानक बंद केलं. यानंतर सर्व कार्यकर्ते आम्ही टोल देणार नाही अशा घोषणा देत तहसील कार्यालयात आले. त्यामुळे तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी तहसीलदार SS सांगडे यांना मागण्यांचं निवेदन दिलं. यानंतर कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचं कामकाज बंद पाडलं. यातून शाळा, महाविद्यालय आणि शासकीय गोडाऊनही सुटलं नाही. या आंदोलनात पालिकेचे पक्षप्रतोद रमेश माळी, हमीदवाडाचे संचालक चंद्रकांत गवळी, नगरसेवक भैया इंगळे, प्रकाश जाधव, इंद्रजित घाटगे, सागर घाटगे, उत्तम कांबळे, राजेंद्र साळुंखे यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर शहर आणि परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत. शहरात गेल्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 3 रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. डेंग्यू संशयित 2 रुग्ण CPRमध्ये उपचार घेत आहेत. डेंग्यूचे रुग्ण सरकारी आणि खाजगी दवाखान्यात दाखल होत असले तरी डेंग्यूची साथ नसल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक LS पाटील यांनी सांगितलंय. साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय दवाखान्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून औषधांचीही मोठ्या प्रमाणात उपलब्धता केली असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलंय. गेल्या 15 दिवसात कोल्हापूर शहरात संभाजीनगर परिसरातील 2 महिलांचा तर मंगळवार पेठेत राहणाऱ्या एका मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. संभाजीनगर परिसरात अस्वच्छतेमुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन घराघरात तापाचे रुग्ण आढळून आले होते. यातील काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. CPRमध्ये सध्या तापाचे 8 रुग्ण दाखल झाले असून त्यातील 2 रुग्ण डेंग्यूचे संशयित आहेत तर 2 रुग्णांना कावीळ झाली असून 4 रुग्ण ताप आल्यानं उपचार घेत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जरी आढळून आले असले तरी ही साथ म्हणता येणार नाही असं जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितलंय. साथीच्या नियंत्रणासाठी 1 जूनपासून CPRमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलाय. 1 सप्टेंबरपर्यंत हा कक्ष 24 तास सुरू राहणार आहे. साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय रुग्णालयात औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आलाय असंही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर LS पाटील यांनी सांगितलं आहे. डेंग्यू आता आपण परवाच ह्या विषयावर सविस्तर चर्चा केलेली आहे. जिल्हा परिषदमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली होती. त्याच्यामध्ये मृतांचा आकडा 3 असा होता आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तरी ही संख्या कमी आहे. नगरपालिका कार्यक्षेत्राचा विचार केला तर एक जयसिंगपूर आणि मुरगुड या ठिकाणी तुरळक केसेस आढळल्या होत्या आणि त्याच्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे त्या तातडीनं नियंत्रणात आणलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये पण केसेस आहेत पण असे साथ स्वरूपात सध्या तरी परिस्थिती कुठं नाही. आणि
बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील मेल्टिंग मोमेंट द केक शॉपमध्ये केक शोचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रसिद्ध शेफ इम्रान यांनी केक डिझाईन, डेकोरेशन याबरोबरच हलका फुलका आणि खुसखुशीत केक कसा बनवावा याबाबतची सविस्तर माहिती दिली. प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी महिला आणि तरुणींची गर्दी झाली होती. कोल्हापूर शहरात मेल्टिंग मोमेंट द केक शॉपीची 3 युनिट आहेत. अरुण आणि पल्लवी गुंजाळ यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत रमणमाळा इथं पहिलं, धैर्यप्रसाद मंगल कार्यालय परिसरात दुसरं, तर बिनखांबी गणेश मंदिरानजीक 3रं युनिट कार्यरत आहे. खास महिलांच्या आग्रहामुळे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील मेल्टिंग मोमेंट द केक शॉपच्या युनिटमध्ये केक शोचं आयोजन केलं होतं. मुंबईतील प्रसिद्ध शेफ इम्रान यांनी केक डिझाईन, चॉकलेट, फ्रूट आणि जेली प्रकारातील केक बनवण्याची प्रात्यक्षिक दाखवली. प्रत्येक महिलेला उत्तम प्रतीचा केक आपल्याला बनवता यावा अशी इच्छा असते, पण केकच्या क्रीमविषयी माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. या केक शोमुळे हलका फुलका, खुसखुशीत आणि आकर्षक केक बनवणं शक्य होणार आहे, अशी माहिती पल्लवी गुंजाळ आणि सुबोध कुलकर्णी यांनी दिली. आजच्या केक शोला महिला आणि तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवार 5 ते 8 या वेळेत याच ठिकाणी केक शो अंतर्गत प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत. मेल्टिंग मोमेंटमध्ये पायनॅपल, बटरस्कॉच, ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट ट्रॅफल, केशर पिस्ता, कॉफी आल्मंड, फ्रेश मँगो, मिक्स फ्रूट, कसाटा आदी विविध प्रकारातील ताजे आणि दर्जेदार केक उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हवे असलेल्या वजनाचे आणि डिझाईनमधील केक तयार करून दिले जातात. यावेळी अरुण गुंजाळ, सागर तोंडले, आर्य, सुबोध कुलकर्णी, मेल्टिंग मोमेंटचे विभागीय व्यवस्थापक श्री जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गतवर्षी गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला विद्युत तारेचा स्पर्श झाला असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून नियाज कडोलेनं मोठा अनर्थ टाळला होता. निस्सीम गणेश भक्ताच्या मृत्यूमुळे कोल्हापूरकर हळहळले होते. केलेल्या घोषणेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज 5 लाख रुपयांचा धनादेश देऊन नियाज याच्या कुटुंबियांना आधार देण्याचं काम केलं आहे. गेल्या वर्षी शिवशक्ती मित्रमंडळाची गणेश मूर्ती आणताना मंडळाचे अध्यक्ष नियाज कडोले यांचा अपघाती मृत्यू झाला होता. गणेश मूर्तीचं नुकसान होऊ नये यासाठी नियाजनं स्वतःचा जीव धोक्यात घातला. गणेश भक्त असणाऱ्या नियाजचं कुटुंब मात्र या धक्क्यामुळे उघड्यावर आलं होतं. या कुटुंबाच्या मदतीसाठी असंख्य हात सरसावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. आज शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयात शहर अध्यक्ष RK पवार यांच्या हस्ते नियाज कडोले यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, देवस्थान समितीच्या सदस्या पद्मा तिवले, नगरसेवक प्रकाश पाटील, विनायक फाळके, मधुकर रामाणे, शारदा देवणे, रेखा आवळे, संभाजी देवणे, सचिन खेडकर उपस्थित होते. इचलकरंजीतील रेडीमेड आणि ड्रेस मटेरियलचं अत्याधुनिक दालन असलेल्या डिझायनर इथं मान्सून सेल ऑफर सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये 60% पर्यंत सूट देण्यात येत असल्यानं ग्राहक महिलांसाठी पर्वणीच ठरली आहे. नामवंत कंपन्यांच्या रेडीमेड आणि ड्रेस मटेरियलचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. इचलकरंजी इथं जनता चौकात असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये गाळा नंबर 3 मध्ये निरंकारी बंधूंचं डिझायनर रेडीमेड आणि ड्रेस मटेरियल नावाचं दालन आहे. डिझायनर रेडीमेडमध्ये स्त्रिया आणि युवतींचं व्यक्तिमत्व खुलवणारे दर्जेदार कपडे मिळत असल्यानं इचलकरंजी शहर परिसर आणि पंचक्रोशीत या दुकानानं एक वेगळा ठसा ग्राहकांच्या मनात उमटवलाय. या भव्य दालनामध्ये रेडीमेड टॉप्स, जीन्स, लेगिन्स, सलवार, दुपट्टा, कुर्तीज, ड्रेस मटेरियल, पटियाला या व्हरायटीजसह अनेक नामवंत कंपन्यांचे कपडे योग्य किमतीत उपलब्ध आहेत. या दालनात मान्सून सेलमध्ये 60% सूट देण्यात येत असल्यानं महिलांची कपडे खरेदीसाठी झुंबड उडतीये. अत्याधुनिक फॅशनच्या अनेक व्हरायटी, फ्रेश भरपूर स्टॉक आणि कंपनी रेटमध्येच 60% सूट असल्यानं युवतींचा खरेदीकडे मोठा ओढा दिसतोय. इचलकरंजीतील चोखंदळ महिला आणि युवतींची एकमेव पसंती असलेलं डिझायनर हे दालन सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत उपलब्ध असून याचा लाभ महिला, विशेषतः युवती ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन डिझायनरच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापुरातील नामवंत हेल्थ इन्शुरन्स क्लिनिकच्या वतीनं सर्व प्रमुख कंपन्यांचे मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स सेवा पुरवली जाणार आहे अशी माहिती क्लिनिकचे संचालक अनुप वणकुद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शुल्क आकारणी तत्वावर चालणारा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे असंही वणकुद्रे यांनी नमूद केलंय. हेल्थ इन्शुरन्स क्लिनिक मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती क्लिनिकचे संचालक अनुप वणकुद्रे यांनी पत्रकारांना दिली. सर्व प्रमुख कंपन्यांचे मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स योजनांसाठी सल्ला आणि सेवा शुल्क आकारणीची माहिती दिली जाणार आहे असंही अनुप वणकुद्रे यांनी नमूद केलं. देशातील या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे असा दावाही वणकुद्रे यांनी केला आहे.
यावेळी प्रीपेड कार्डचं वितरण आणि होतकरू विद्यार्थिनी शुभांगी साळोखे हिला 50,000 रुपयांची मेडिक्लेम पॉलिसीही हेल्थ इन्शुरन्स क्लिनिक मार्फत दिली जाणार आहे. क्लिनिकच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या सेवेचा लाभ औषधोपचार आणि इतर वैद्यकीय खर्चात 25 ते 30% बचत होणार आहे, असंही अनुप वणकुद्रे यांनी नमूद केलंय. पत्रकार परिषदेला डॉक्टर जयंत वाटवे, विनोद घोटगे, सिद्धार्थ लाटकर, डॉक्टर शहा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या गारगोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवक नेते प्रकाश आबिटकर गटाच्या छाया विजय सारंग यांची तर उपसरपंचपदी सयाजी बापूसो देसाई यांची 10 विरुद्ध 7 मतांनी निवड झाली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात एप्रिलमध्ये गारगोटी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रकाश आबिटकर यांच्या पॅनेलनं 17 पैकी 10 जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम गारगोटी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला. आबिटकर गटाच्या वतीनं छाया विजय सारंग यांना सरपंच पदासाठी तर उपसरपंच पदासाठी सयाजीराव देसाई यांनी अर्ज दाखल केले. आमदार के.पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई गटातर्फे सरपंच पदासाठी किरण दत्तात्रय पिसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गुप्त मतदान पद्धतीनं झालेल्या निवडीत आबिटकर गटाच्या छाया सारंग या सरपंच म्हणून तर सयाजी देसाई हे उपसरपंच पदासाठी 10 मतं घेऊन निवडून आलेत. सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड जाहीर होताच मान्यवरांच्या हस्ते नूतन सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोषी मिरवणूक काढली. यावेळी अर्जुन आबिटकर, पंचायत समिती सदस्य विजयमाला चव्हाण, अंकुश चव्हाण, भीमराव शिंदे, आनंदराव आबिटकर, डी.व्ही. देसाई, धनाजी खोत, बाजीराव चव्हाण, रफिक बागवान, दिलीप देसाई, संग्राम सावंत, पांडुरंग घाटगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील शिवारे गावातील बाबासाहेब आनंदा गायकवाड यांच्या बंद घरातील कडीकोंडा उचकटून घरातील सोन्याचे दागिने, टीव्ही असे मिळून 62,300 रुपयांची चोरी झाली आहे. ही चोरी करताना दिलीप विठ्ठल गोसावी आणि माया गोसावी या दोघांना शाहूवाडी पोलिसांनी रंगेहात पकडले. या चोरीची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. शाहूवाडी तालुक्यात चोऱ्या घरफोड्यांचं सत्र वाढल्यानं शाहूवाडी पोलिसांनी गस्त वाढवली होती. शुक्रवारी पहाटे बाबासाहेब गायकवाड यांच्या बंद दरवाजाचा कडीकोंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरत असताना ग्रामस्थांना संशय आला. ग्रामस्थांनी शाहूवाडी पोलिसांना तातडीनं याची माहिती दिली. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दीपक पोळ, संभाजी पाटील, महेंद्र पाटील, गिरी गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन दिलीप गोसावी आणि माया गोसावी या चोर दाम्पत्याला अटक केली आहे. हे दोघे करवीर तालुक्यातील वळंगे इथले आहेत. या चोरट्यांनी 25,000 रुपये रोख, 60 ग्रॅम वजनाची मोहनमाळ, मंगळसूत्र, टॉप्स आणि LCD टीव्ही असे मिळून 62,300 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेची बाब आहे. पटसंख्या वाढीसाठी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केलंय. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीनं ITS मधील यशस्वी विद्यार्थी सत्कार तसंच शैक्षणिक साहित्य वाटप आणि शिक्षकांना 6व्या वेतन आयोगांतर्गत 20% रक्कम वितरण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर होत्या. शिक्षण मंडळाचे सभापती अरविंद नेमिष्ठे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना धनादेश वितरित करण्यात आले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी खासगी शाळांच्या बरोबर नगरपालिकेच्या शाळांची स्पर्धा अटळ आहे. गरीब विद्यार्थी सुद्धा खासगी शाळेत दाखल होत आहेत. परिणामी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरवून त्यांची चौफेर शिक्षणाची प्रगतीची कास धरल्यास खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकाव धरता येईल असं नमूद केलं. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, दत्तात्रय मोहिते, नगरसेवक शशांक बावचकर यांनी ही मनोगत व्यक्त केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक अर्गे, बाळासाहेब कलागते, शिक्षण मंडळाचे उपसभापती दत्तात्रय कित्तुरे, प्रशासन अधिकारी PL हणबर, मंडळाचे सदस्य यांच्यासह मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. जगभर दहशतवादाची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यातून बॉम्बस्फोटासारख्या घटनेमधून जीवितहानी मोठ्या प्रमाणात होतीये. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलाच्या वतीनं बॉम्ब शोध पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
कोल्हापुरातही बॉम्ब शोध पथक कार्यरत आहे. मात्र या पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे आग, किरणोत्सर्ग आणि आघातरोधक पोशाख नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे बॉम्बस्फोटापासून नागरिकांचा बचाव करणारं हे पथकच स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करत असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापुरातील दसरा चौक नजीकच्या चित्रदुर्ग मठामध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक बेवारस बॅग आढळली. या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानं या परिसरातील सर्वांचा जीव टांगणीला लागला. ही घटना समजताच पोलीस उपनिरीक्षक नितीन अवधूत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारं 8 जणांचं बॉम्ब शोध पथक चित्रदुर्ग मठात अवघ्या 5 मिनिटात दाखल झालं. घटनेचं गांभीर्य ओळखून CID गुन्हे विभागाचे उपअधीक्षक अरुण कदम हे सुद्धा दाखल झाले. चित्रदुर्ग मठातील या बेवारस बॅगेची MO8 या उपकरणाच्या साह्यानं सुमारे अर्धा तास तपासणी करण्यात आली. मॅन्युप्लेटरच्या साह्यानं ही बेवारस बॅग मुख्य प्रवेशद्वारापासून मठाच्या पुढील चौकात रिकाम्या जागेत उचलून आणण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाच्या वतीनं ही कारवाई होत असताना सर्व बघे नागरिक जीव मुठीत घेऊन थांबले होते. खरंच या बॅगेमध्ये बॉम्ब असेल आणि त्याचा स्फोट झाला तर काय होईल या विचारानं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकत होता. सुदैवानं या बेवारस बॅगेमध्ये कपड्यांशिवाय काहीही सापडलं नाही आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र या घटनेनंतर बॉम्ब शोधक पथकातील त्रुटीही आढळून आल्या. सर्वात प्रमुख आणि गंभीर बाब म्हणजे बॉम्ब शोधक पथकातील एकाही सदस्याला आवश्यक असा पोशाख किंवा जॅकेट देण्यात आलेलं नाही. बॉम्ब शोधक पथकाकडे विशिष्ट प्रकारच्या पायापासून डोक्यापर्यंत झाकणारा आणि आग, किरणोत्सर्ग, वायू आणि आघातरोधक असा सूट असतो. पण कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांकडे त्याचा अभाव आहे. शिवाय या विभागाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागाही नाही. पोलीस मुख्यालयानजीक श्वान पथकाच्या इमारतीमध्येच बॉम्ब शोध पथकाचं कार्यालय आहे. बॉम्ब शोध पथकातील एकाही सदस्याकडे जीवरक्षक जॅकेट नसल्यानं हे पथक अक्षरशः जीवावर उदार होऊन आपलं कर्तव्य पार पाडत आहे. एखाद्या वेळी ही त्रुटी पथकाच्या जीवावरही बेतू शकते. हातकणंगले इथं झालेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेची 1300 पैकी 1030 प्रकरणं मंजूर करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनाही कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन लाभ देण्यात येईल अशी माहिती योजनेचे अध्यक्ष राजूबाबा आवळे यांनी दिली आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक हातकणंगले पंचायत समितीच्या शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला तहसीलदार गुरु बिराजदार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राजूबाबा आवळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी योजनेसाठी 1300 प्रकरणं दाखल करण्यात आली होती. या सर्व प्रकरणांची उपस्थितांकडून छाननी करण्यात आली आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता असलेल्या 1030 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. छाननीत नामंजूर करण्यात आलेल्या सुमारे 300 प्रकरणांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांनाही लवकरच या योजनेचा लाभ देण्यात येईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष राजूबाबा आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 1300 प्रकरण प्राप्त झालते, त्यापैकी 800 मंजूर केलेलं आहे. बाकीचं जे 436 आहे, जे अपात्र त्रुटी आहेत ते पूर्ण करून ते मंजूर करण्यात येतील. एजंटगिरी करत असेल त्यांना आव्हान आहे, जी गोरगरीब लोक आहेत ही कमिटी कुठलीही घेतपट काम करते आणि कुठलाही एजंट असेल त्यांना 1 रुपयाही देण्याचं काम तुम्ही न करता डायरेक्ट तहसीलदार साहेबांच्या कॉन्टॅक्ट करून दलालांकडून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आमिष दाखवलं जातं. या आमिषांना बळी न पडता अशा दलालांबाबत तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार करावी असं आवाहनही राजूबाबा आवळे यांनी केलंय. यावेळी मोहन घोंगडे, रहिमान मुल्लाणी, बबन भंडारे, बाजीराव सातपुते, आप्पा पाटील उपस्थित होते. 8 वर्षाच्या मुलीला जन्मदात्या आईनंच बेदम मारहाण करून जखमी केला आहे. इचलकरंजीतील भारतमाता हाऊसिंग सोसायटीमधील ही घटना आहे. या अमानुष प्रकारानंतर त्या मातेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. जखमी मुलीवर IGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजी हातकणंगले मार्गावर भारतमामा हाऊसिंग सोसायटी नजीक शिकलगार वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राधा बापू शिकलगार यांना गैरवर्तणुकीमुळे वसाहतीतून बाहेर काढले. राधा शिकलगार यांनी आपली 8 वर्षाची मुलगी दिव्या हिला अमानुषपणे मारहाण केली. कोवळ्या शरीरावर चटके दिल्याने अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. शिकलगार वसाहतीमधील एका महिलेने दिव्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी ज्योतिराम लिंगाप्पा चौगुले आणि राधा शिकलगार यांना ताब्यात घेतलंय. शिकलगार वसाहतीतील नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. सुरुवातीला राधा शिकलगार हिनं ज्योतिराम चौगुले यांना मारहाण केल्याची माहिती दिली, पण जखमी मुलीनं आपल्या आईनं हातोड्यानं मारहाण करून चटके दिल्याचं सांगितलं. पोटच्या मुलगीला अमानुषपणे मारहाण करून जखमी करणाऱ्या आईच्या या घृणास्पद प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी होणार एसटीच्या जादा फेऱ्या. जागतिक वनमहोत्सवानिमित्त 1 जुलैपासून कोल्हापुरात वनौषधी प्रदर्शनाचं आयोजन. या आणि इतरही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ कोल्हापूर. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. ओके, टॉस. यस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स
तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स, 286 डी वॉर्ड कसबा गेट, गंगावेश, कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 662266. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचं महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments. The wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज.
सोबत अंडरगार्मेंट्स आणि ॲक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, दुसरी गल्ली, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत.
आषाढी वारीचे वेध सर्वांनाच लागलेत. भाविकांचा पंढरीच्या वारीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळानंही गाड्यांच्या फेऱ्या आणि गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. गतवर्षी 35,81,000 रुपयांपर्यंत उत्पन्न महामंडळाला मिळालं होतं. यंदा यामध्ये 10% वाढ होण्याची शक्यता असल्याचं विभागीय वाहतूक अधिकारी संजय नेर्लेकर यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. आषाढ महिना आला की वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण येतं. विठ्ठल भक्तांची पावलं पंढरीकडे धाव घेऊ लागतात. भाविकांचा हा प्रवास सुकर व्हावा यासाठी एसटी महामंडळानंही यावर्षी विविध सुविधा पुरवल्या आहेत. यंदा गाड्या आणि फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. 130 गाड्या आणि 150 फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. गतवर्षी 7 दिवसात 35,81,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं, तर 67,000 भाविकांनी प्रवास केला होता. यंदा यामध्ये 10% वाढ होणार आहे. यावेळी पावसाळा लवकर सुरू झाल्यानं आणि शेतीची कामं आवरल्यानं विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे, असंही एसटी महामंडळाचे कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी संजय नेर्लेकर यांनी सांगितलं. यावर्षी हेच नियोजन सप्तमीपासून पंढरपूरच्या पौर्णिमेपर्यंत 7 दिवसात 115 गाड्या उपलब्ध करून 150 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे व त्यामध्ये 10% उत्पन्नात वाढ होईल अशी आशा आहे. शिवसेनेच्या कसबा बावडा शाखेच्या वतीनं शाहू जयंतीनिमित्त शालेय परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरणही करण्यात आलं. कसबा बावड्यातील शिवसेना शाखा क्रमांक 16च्या वतीनं दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी बावड्यातील सुमारे 30 शालेय विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश प्राप्त केलं आहे. जेल पाटील, सुभाष इंदुलकर, रघुनाथ पाटील यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच शालेय साहित्यही वितरित करण्यात आलं. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांवरील गीतं सादर केली. यावेळी तानाजी मोहिते, सुहास डोंगरे, रोहित चव्हाण, राजू काझी, राजू वरपे, अप्पा मुळीक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अत्याधुनिक आणि आकर्षक लाईट व्यवस्था, फिरता रंगमंच आणि थक्क करून सोडणारे एकाहून एक जादूचे प्रयोग अशा वातावरणात सुप्रसिद्ध जादूगार के लाल यांनी करवीरवासियांना थक्क करून सोडलंय. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. आगामी 15 दिवस कोल्हापुरात के लाल यांचे जादूचे प्रयोग सादर होणार आहेत. जादूच्या प्रयोगाबाबत आबालवृद्धांना नेहमीच आकर्षण राहिलं आहे. ही जादूची अद्भुत दुनिया गुरुवारी केशवराव भोसले नाट्यगृहात अवतरली. सुमारे 17 वर्षांनंतर कोल्हापुरात प्रयोग करणाऱ्या जगप्रसिद्ध जादूगार के लाल यांनी एकाहून एक जादूच्या प्रयोगांचं सादरीकरण करत करवीरवासियांची मनं जिंकली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि हातचलाखी यांचा सुरेख मेळ घालत के लाल यांनी 60हून अधिक प्रयोग सादर केले. आकर्षक लाईट व्यवस्था, देशोदेशींचे सुमारे 600हून अधिक पोशाख परिधान केलेले सहकलाकार आणि उपस्थितांशी संवाद साधत के लाल यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. 2.5 तासाहून अधिक काळ चाललेल्या या जादूच्या प्रयोगांना कोल्हापूरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापुरातील प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटल आणि कोल्हापूर स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना यांच्या वतीनं हाय रिस्क प्रेग्नन्सी या विषयावर 30 जून रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत इंग्लंडमधील डॉक्टर गुरुप्रीत पंधेर आणि डॉक्टर सुब्रमण्यम नारायण हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉक्टर सचिन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सध्या अनेकदा प्रसूती काळात विविध कारणांमुळे गरोदर स्त्रियांना धोका पत्करावा लागतोय. त्यामुळे त्या स्त्रिया किंवा बाळाच्या जीवाला धोकाही पोहोचण्याच्या घटना घडतात. अशा प्रकारची परिस्थिती स्त्रीरोग तज्ज्ञांनी कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. यासाठी कोल्हापुरातील प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटल आणि कोल्हापूर स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीनं रविवार दिनांक 30 जून रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे, अशी माहिती डॉक्टर सचिन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या कार्यशाळेत प्रसूतीकालीन वाढलेलं बीपी, फोरसेप डिलिव्हरी, प्रसूतीनंतरचा रक्तस्राव या विषयांवर चर्चा होणार आहे. यासाठी इंग्लंडमधील टॉर्वे हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर गुरुप्रीत पंधेर आणि डॉक्टर सुब्रमण्यम मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला डॉक्टर अजित पाटील, विद्या पाटील, स्वाती कुलकर्णी, प्रियदर्शनी जैन आदी उपस्थित होते. सहकार चळवळीचा पाया मजबूत करण्यामध्ये तात्यासाहेब मोहिते यांचं मोठं योगदान आहे. सहकार चळवळीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी त्यांचे विचार आणि कार्य दिशादर्शक ठरतील, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते डॉक्टर ND पाटील यांनी केलंय. सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांच्या 54व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि तात्यासाहेब मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते डॉक्टर ND पाटील यांनी तात्यासाहेब मोहिते यांच्या सहकारातील योगदानाबद्दल माहिती दिली.
वैकुंठलाल मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, केशवराव विचारे या सहकारातील मोजक्याच जाणत्या व्यक्तींमध्ये तात्यासाहेबांचा समावेश आहे. आशिया खंडात एकेकाळी शेतकरी संघाचा नावलौकिक होता. संघाचं प्राबल्य आणि प्रतिष्ठा होती. प्रत्येक घरात बैलचिन्ह असलेलं संघाचं कॅलेंडर नजरेला पडायचं. नंतरच्या काळात सहकारातील तत्व बाजूला पडली, त्यामुळे सहकार चळवळ ढासळू लागली. ज्यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली त्यांची पुण्यतिथी कुणीही करणार नाही असा टोलाही डॉक्टर ND पाटील यांनी लगावला. शेतकरी संघात 25 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष वसंतराव मोहिते, कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांनी संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. यावेळी संघाचे संचालक मानसिंगराव जाधव, प्रकाश पाटील, विजयादेवी राणे, गोकुळचे संचालक आनंदराव पाटील, अशोक देसाई, व्यंकप्पा भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जागतिक वन महोत्सवानिमित्त निसर्गमित्र संस्थेच्या वतीनं 1 ते 31 जुलै या कालावधीत वनौषधी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पश्चिम घाटातील महत्त्वाच्या आणि दुर्मिळ औषधी वनस्पती या प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहेत. महोत्सवाअंतर्गत शिवार भेटी, शेती आणि वने याविषयी सहली चर्चासत्रही होणार आहेत. नैसर्गिक स्रोतांचा अमर्याद वापर, जंगलतोड, कारखानदारी, वाढतं शहरीकरण यामुळे निसर्ग चक्र बदललं आहे. या बदलांमुळे जैविक संपदेवर मोठं संकट आलंय. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून निसर्गमित्र संस्थेच्या वतीनं जागतिक वन महोत्सवानिमित्त 1 ते 31 जुलै या कालावधीत बापूसाहेब पाटील ग्रंथालय इथं वनौषधी प्रदर्शनाचं आयोजन केलंय. सातवीन, आवळा, कडीपत्ता, हिरडा, करंबोळ, करंज यासारखी 50हून अधिक दुर्मिळ वनस्पतींची रोपं प्रदर्शनात ठेवून ती अल्प दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महोत्सवांतर्गत शिवार भेटी, शेती आणि वने याविषयीची सहली चर्चासत्र होणार आहेत, अशी माहिती निसर्ग संस्थेचे अनिल चौगले यांनी दिली. औद्योगिक सांडपाणी प्रकल्पामुळे निरामय रुग्णालयाजवळील रिंग रोडवर प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी स्वदेशी ग्रुपनं राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे, असं प्रतिपादन नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इचलकरंजी इथं वाढत्या औद्योगिकरणामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नगरपालिकेनं क्लस्टर योजनेतून औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा CETP प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे स्वदेशी डाईंग अँड ब्लिचिंग मिल्सच्या वतीनं वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचं रोपण करण्यात आलं. यावेळी स्वदेशी मिल्सप्रमाणे अन्य सहकारी संस्था आणि उद्योजकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्याचं आवाहन नगराध्यक्षा गोंदकर यांनी केलंय. स्वदेशी मिल्सचे श्रीनिवास बोहरा, हरीश बोहरा, चंदूशेठ मेटे, संदीप मोघे, ओमप्रकाश बोहरा, राधेश्याम शर्मा, स्वदेशी परिवारातील सदस्य आणि CETP अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कृष्णात लहू चौगले हे 60 वर्षाचे वृद्ध करवीर तालुक्यातील नंदगाव इथून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता ते घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेत. त्यांच्या अंगामध्ये पिवळा शर्ट आणि नारंगी हाफ पॅन्ट आहे. ते अंशतः मनोरुग्ण आहेत. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नंदगाव इथं अरुण चौगले यांच्याशी अथवा करवीर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. CPR मध्ये उपचार घेत असलेला रुग्ण इमारतीवरून तोल जाऊन पडल्यानं जागीच ठार. बी न्यूजची मटक्याचा फटका वृत्तमालिका सुरू झाल्यावर काही ठिकाणी पोलीस कारवाईचा फार्स, मात्र आजही ठिकठिकाणी मटक्याचे अड्डे सुरूच. इंधन दरवाढी पाठोपाठ एसटीचा प्रवास महागला. सोमवार नंतर प्रवाशांवर सुमारे 6.5% बोजा वाढणार. आणि शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता असल्यानं सिरियल किलर दिलीप लहरिया याची पुण्यात होणार मनोवैज्ञानिक तपासणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.